पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या विक्रोळी उड्डाणपुलाचे काम नियोजित कालावधीच्या आधी पूर्ण झाले आहे। मी सध्या त्याच ब्रिजवर आहे, तुम्ही पाहू शकता हाच तो ब्रिज आहे। मुंबईवरून जर येणार असाल तर विक्रोळीवरून हा ब्रिज तुम्हाला पूर्व आणि पश्चिमला जोडला जाणार आहे। तसेच पावसाळ्याच्या नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी औपचारिक उद्घाटन समारंभाची वाट न पाहता पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश सध्या आता प्रशासनाने दिले आहेत। त्यानुसार आज दुपारची संध्याकाळी 4 वाजता या पूल वाहतुकीसाठी खुला करणार आहे। 615 मीटरचा हा ब्रिज आहे, तो गेम चेंजर आहे, तो सध्या ठरणार आहे। पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व पश्चिम बाजू जोडली जाणार आहे। या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती मार्ग जोडला जाणार आहे। त्याप्रमाणे जो टायमिंगचे आहे ते वेळेचे देखील बचत होणार आहे। 30 मिनिटं कुठेतरी आता नागरिकांचे आहेत ते आपल्या वाचणार आहेत। आपल्यासोबत येथील माजी खासदार मनोज कोटक जे आहेत। मनोजजी, काय सांगाल, आता या ब्रिजचे आहेत आज संध्याकाळी सुमारे 4 वाजता ओपनिंग देखील होणार आहे, तुम्ही याचा पाठपुरावा केला होता? बघा, जनतेचा सुविधासाठी हा पूल झालेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे की 2018 साली माननीय देवेंद्रजी यांनी परवानगी दिली होती। किरीट सोमय्याजी खासदार असताना याचं काम प्रारंभ झालं होतं आणि आज हा पूल पूर्ण होतोय, त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। मनोजजी, असे तुम्ही तिकडे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येते, मात्र अशा आजूबाजूला पाहता तर पूर्णपणे बॅनरबाजी देखील केली आहे। उभाटा गट असेल किंवा तुमचा मित्रपक्ष असेल, यांनी देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केलेली आहे। नक्की हा पुलाचं काम कोणाकडनं करण्यात आलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील आदेश दिले आहेत की कोणाची वाट न पाहता या ब्रिजचा संध्याकाळी ओपनिंग करावं? जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे। देवेंद्रजी हे कुठलीही औपचारिकता न बघता पूल तयार आहे, जनतेसाठी खुला करा। आपण बघितलं असेल की फक्त विक्रोळी उड्डाणपूल नाही, पण नाहूरचंही काम त्याच पद्धतीने झालं। नाहूर ब्रिज सुरू झाला की तो जनतेसाठी उद्घाटन न करता मोकळा केलाय। इथे श्रेयवाद घेण्याचं कारणच नाही आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार, माननीय मोदीजींचं सरकार, माननीय देवेंद्रजींचं सरकार हे डेव्हलपमेंटला ओरिएंटेड सरकार आहे आणि त्यामुळे श्रेयवाद हा नसतो। महायुतीचं सरकार आहे, महायुतीने केलेलं काम आहे ते जनतेसमोर आम्ही घेऊन जातोय। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तुम्ही पाहायला गेलं तर इथे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी असेल, ते शिवसेना शिंदे गट असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल किंवा भाजपचे देखील इथे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केलेली आहे। नक्की हा ब्रिज आहे ते याचा पाठपुरावा कोणी केला आहे याच्यावर देखील आता प्रश्नचिन्ह आहे ते सध्या उपस्थित केले जात आहे। पाहायला गेलं तर इकडचे माजी खासदार मनोज कोटक यांनी देखील सांगितलं आहे की श्रेयवाद घेण्याचं कारण नाही, हा ब्रिज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाखाली मानण्यात आलेलं आहे असे पाहायला मिळाले आहे। आज संध्याकाळच्या सुमारास या ब्रिजचे आहे ते 4च्या नंतर ओपनिंग आहे ते देखील करण्यात येईल। कॅमेरामॅन विक्रम सोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।